जुन्नरचे राष्ट्रवादीच्या आमदारांचा स्वग्रही प्रयत्नाचे संकेत मिळतात। आमदार अतुल बेनके तुतारी फुंकणार का असा सवाल आता विचारला जातोय। राष्ट्रवादी एसपी पक्षामध्ये जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे। पवार साहेबांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असल्याचं अतुल बेनके म्हणाले। अतुल बेनके जे काल शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचलेले होते आणि शरद पवारांनी त्यांना शेवटच्या रांगेत उभं केल्याचं दिसून आलं। तर याच्या आधी महिनाभरापूर्वी सुद्धा त्यांनी शरद पवारांची भेट घेतलेली होती आणि तेव्हापासून या चर्चा सुरू आहेत। तर आज सगळं सांगणार नाही असं या ठिकाणी म्हटलेलं आहे बेनकेंनी आणि सस्पेन्स कायम ठेवल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे अतुल बेनके नेमके कोणासोबत, अजित पवारांसोबत की शरद पवारांसोबत असा सवाल या ठिकाणी उपस्थित झाला आहे। आणि त्याचबरोबर ते जे सस्पेन्स या ठिकाणी पाळून ठेवताना दिसून येतात, कायम ठेवताना दिसतात, त्यामुळे त्यांच्या मनात नेमकं काय, त्यांचं पुढचं पाऊल काय असेल याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे। मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांबरोबर आहे। घड्याळ घेऊन तुतारीच्या विरोधात राहणार। मी पुढे अजितदादांच्या नेतृत्वाखाली पुढच्या विधानसभेला सामोरे जाणार आहे। याचा अर्थ आजपर्यंत आम्ही जे काही कार्य केले म्हणून माझी लढाई ही पवार साहेबांच्या विरुद्ध आहे असं अजिबात कोणी समजायचं काही कारण नाही। पवार साहेबांचे विचार घेऊनच, त्यांनी जे काही रुजवलेले आहेत ते विचार घेऊनच पुढं आम्ही निश्चित प्रकारे जाणार आहे। आणि म्हणून पुढं जात असताना मी तुम्हाला आज सगळं सांगणार नाही, पण एवढंच सांगतो की पवार साहेबांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी ठामपणे उभा आहे। मी त्यांची स्टेटमेंट ऐकलेली नाहीये, पण काही दिवसांपूर्वीच अजितदादांचा जुन्नर तालुक्यामध्ये जो दौरा झाला तो अतुल बेनकेजींनीच आयोजित, तिथल्या स्थानिक आमदार म्हणून त्यांनी तो आयोजित केला होता आणि त्यामध्ये त्यांनी विविध विकास कामांचं भूमिपूजन सुद्धा अजितदादांच्या हस्ते करून घेतलेलं आहे। विविध महिलांचे आणि जे संवाद सत्र होते ते सुद्धा त्यांनी आयोजित केले होते। त्याच्यामुळे त्यांची आजची जी काही स्टेटमेंट आहे या संदर्भात मी ती स्टेटमेंट ऐकलेली नाही आहे, त्याच्यामुळे त्या संदर्भात अधिकचं भाष्य मी काही करू इच्छित नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।